नमस्कार मित्रांनो, आज आपणाला तुकारामाचं वाङ्मय दर्शन पाहायचं आहे. तुकारामाची गाथा पाहायची आहे. मित्रहो, तुकोबांची गाथा हा खूप मोठा विस्ताराचा भाग आहे, पण आपणाला जेवढं पाहता येईल तिची वैशिष्ट्ये ती आपण पाहणार आहोत. तुकारामाच्या गाथेचा एक प्रवास आहे. तो प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुकाराम महाराजांचे अभंग लिहून ठेवण्याचं काम संताजी जगनाडे तेली यांनी त्यांच्या आयुष्यात केलेलं होतं. पण आपणाला हे माहीत आहे की एकदा ती गाथा बुडवली, पुन्हा ती गाथा लिहिली, पुन्हा तुकारामाच्या निधनानंतर तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या गायब झाल्या. तुकोबांच्या शेवटानंतर, त्यांच्या निधनानंतर सुमारे 100 वर्षांनी त्रिंबक कासार यांनी पुन्हा एकदा गावोगाव फिरून 50 वर्ष अथक मेहनत करून 1787 साली तुकाराम महाराजांचे पुन्हा एकदा अभंग संकलित केले. हे आम्हाला पाहायला मिळतं. तुकोबांच्या निधनानंतर 250 वर्षांनी म्हणजे 1844 साली पहिल्यांदा ज्ञानचंद्रोदय नावाच्या मासिकामध्ये तुकोबांचे 65 अभंग छापले गेले. हा तुकोबांच्या अभंगांवरचा पहिला मुद्रण संस्कार, छापले गेलेले पहिले अभंग. त्यानंतर 1867 मध्ये गणपत कृष्णाजी यांनी 4500 अभंगांचा पहिला गाथा छापून प्रकाशित केला 1867 साली. मित्रहो, अलेक्झांडर ग्रँट नावाचा इंग्रज अधिकारी, जो मुंबई प्रांताचा अधिकारी होता, त्यानं तुकोबाचे अभंग वाचले आणि मागच्या भागात मी जे वाक्य सांगितलं ते त्यानं म्हटलेलं आहे की तुकाराम वाचणाऱ्या लोकांना ख्रिस्ताचं मोठेपण सांगणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. 1869 मध्ये ग्रँटचेच विद्यार्थी अलेक्झांडर ग्रँट, जो मुंबई प्रांताचा अधिकारी होता, शंकर पांडुरंग पंडित यांनी पहिली सरकारी गाथा प्रकाशित केली. त्यांनी सुद्धा देहू परिसरात फिरून हस्तलिखित आणि मौखिक अभंग गोळा केलेले होते. ही गाथा अधिकृत गाथा समजली जाते. इंग्रज सरकारनं ती पहिल्यांदा प्रसिद्ध केली. 1950 मध्ये हीच गाथा महाराष्ट्र शासनाचे तेव्हाचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी पु म लाड यांना पुन्हा एकदा संपादित करायला लावून प्रकाशित केली. तीच गाथा सध्या शासकीय गाथा म्हणून प्रसिद्ध आहे आणि तीच गाथा सध्या सगळीकडे अधिकृत गाथा म्हणून समजली जाते. त्याचबरोबर देहू संस्थानानं सदानंद मोरे यांनी संपादित केलेली एक अत्यंत सुंदर अशी गाथा प्रकाशित केलेली आहे. आपण कधी देहूला गेलो तर मंदिराच्या प्रवेशद्वारावरच ही गाथा आपणाला केवळ 50 रुपयामध्ये उपलब्ध असते. मित्रहो, तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत त्या अभंगांचे विषय इतके आहेत की आपण त्यांची जर गणना करायची ठरवलं तर तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या विषयाची संख्या आहे 832. म्हणजे 832 विषयावर 4500 अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे तळासीकर गुरुजी म्हणून एक वेडा माणूस, वाङ्मय वेडा, तुकाराम वेडा माणूस, त्यानं एक गाथा संपादित केली आणि तुकारामाच्या सगळ्या अभंगाची विषयवार वर्गवारी करून त्याची सार्थ गाथा तयार केली आणि कोल्हापूर विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनानं ती गाथा अप्रतिम स्वरूपामध्ये प्रकाशित केलेली आहे. त्या गाथेमध्ये तुकोबांचे जे अभंगाचे विषय दिलेले आहेत त्यांची संख्या आहे 832. त्याच्यामुळं खूप मोठा विषयाचा परिसर आहे. त्याच्यामुळे इतक्या विषयावर बोलणं, 832 विषयावर सविस्तर बोलणं शक्य नाही. त्याच्यामुळं काही विषय फक्त आपण घेऊयात ठळक ठळक. त्याच्यामध्ये रूपाचे अभंग की तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर घ्यायची ध्यान, मकर कुंडल तळपती, ते सगळा अभंग तुम्हाला माहिती आहे, रूपाचा अभंग. किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, किंवा रूपी गुंतले लोचन पायी स्थिरावले मन, असे रूपाचे अभंग विठ्ठलाच्या हे पहिला भाग आपल्याला म्हणता येईल. विठ्ठल भेटीचं अर्थ जवळजवळ त्यांच्या प्रत्येक अभंगात आहे, पण वेगळे जरी काढले स्वतंत्रपणे तर त्यांची संख्या पुष्कळ आहे. माये मोकलिले येई गा विठ्ठला किंवा देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडीभारे, असे कितीतरी अभंग त्यांचे आपणाला भेटीचा अर्थ सांगणारे अभंग आहेत. आपण जे ग्रंथकर्तृत्व केलं किंवा आपण जे गाथेतले अभंग लिहिले ते आपण लिहिलेले नाही, ते पांडुरंगाने लिहिलेले आहेत. ते वेळोवेळी त्यांनी सांगितलेलं आहे की नवती माझे बोल बोले पांडुरंग. एका अभंगामध्ये त्यांनी असं म्हटलं की परित्या विश्वंभरे बोलविले,
दुसऱ्या अभंगामध्ये असं म्हटलेलं की तुका म्हणे मज बोलवितो देव. तिसऱ्या एका अभंगात म्हटलेले की माझ्या मुखे मज बोलवितो देव. आणखी एका अभंगात असं म्हटलेलं की आता येथ कैसा तुका बोले शिक्का स्वामीचा. त्याचा शिक्का आहे, त्याचा स्टॅम्प आहे, माझा नाही अभंग असं त्यांनी म्हटलेलं आहे. एका अभंगामध्ये त्यांनी असे म्हटलेले करीतो कवित्व म्हणाले हे कोणी नव्हे माझी वाणी पदरीची. हे माझ्या पदरचं नाहीये, माझी ये युक्तीचा नव्हे हा प्रकार माझं विश्वंभर बोलवितो. किंवा आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची. साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धणी वेगळाची. म्हणजे आपण जे जे काही केलं त्याचं सगळं कर्तृत्व विठ्ठलाकडं, श्रेय विठ्ठलाकडं देण्याचा तुकाराम महाराजांचा हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तुकाराम महाराजांचे अभंग लोकप्रिय झाले कारण त्यांनी तत्वज्ञानाच्या परिभाषेऐवजी व्यवहाराची भाषा वापरली. तुकाराम महाराजांच्या आधी सगळ्या संतांनी, सगळ्या ग्रंथकारांनी जी भाषा वापरली ती होती तत्वज्ञानाची, आणि ती एक विशिष्ट भाषा होती, ती सामान्य माणसाला समजत नव्हती. तुकाराम महाराजांनी सामान्य माणसाच्या परिभाषेमध्ये अध्यात्म परिवर्तित करण्याचा क्रांतिकारक विचार केला. त्याच्यामुळे तुकाराम महाराज सामान्य माणसांपर्यंत पोचले, सामान्य माणसांपर्यंत ते गेले. तुकोबांची भाषा ही खास मराठी आहे. संस्कृत, फारसी त्या काळामध्ये संस्कृत आणि फारसीचा फार प्रभाव होता. सगळीकडचे पुरावे तुम्ही पाहिले तर तुकारामाच्या भाषेवर संस्कृत फारसीचा प्रभाव नाही. ती पूर्णपणे खास मराठी वळणाची भाषा आहे, गावाकडची खेड्यातली भाषा आहे. गरज असेल तर त्यांनी काही ठिकाणी ग्राम्य शब्द देखील वापरलेले आहेत. लिंगवाचक शब्द जरी वापरायची गरज पडली निसंकोचपणे वापरलेले आहेत, पण उगाचच काहीतरी भरताड म्हणून असे शब्द त्यांनी वापरलेले नाहीत. मित्र हो, तुकाराम महाराजांच्या अभंगाचे विषय एवढे आहेत मी तुम्हाला सांगितलं की त्यामुळंच कुठलाही विषय काढा त्यावर तुकोबाचा आपणाला अभंग पाहायला मिळतो. त्याच्यामुळं लोक काय करतात, भाषण सजवायला तुकारामाचा अभंग, लेख सजवायला तुकारामाचा अभंग, पुस्तकाची शीर्षक द्यायला तुकारामाच्या अभंगातले शब्द, संस्थांची ध्येय वाक्य निवडायला तुकारामाच्या अभंगातले शब्द, सामान्य माणसं उठता बसता आपलं दुःख आणि आनंद व्यक्त करायला तुकारामाचे शब्द. तुकोबा सगळ्यांना पुरून उरतात, कारण तुकारामाच्या एका एका ओळीनं मराठी भाषेमध्ये आयुष्याचं सार सांगणाऱ्या म्हणींचं रूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ पर्यावरण या विषयावरचा जर शब्द पाहिला तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पक्षी हे सुस्वरे आळविती, हे मी तुम्हाला अभंग आधीचाच सांगितलेला आहे. सामाजिक समतेचा जर विचार करायला गेला तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित नित्य करा, कोणाही जीवाचा नघडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळख हवा, देव तेथेची जाणावा, दया करणे जे पुत्राशी, तेची दासा आणि दाशी, तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताची मूर्ती. म्हणजे तोच भगवंताचं, लोकांची सेवा करणारा जो माणूस आहे तोच भगवंताचं रूप आहे, असा सामाजिक अर्थ सांगणारे अभंग तुकारामाने लिहिलेले आहे. अंधश्रद्धेवर तर त्यांनी कडकडून नेहमीच प्रहार केलेला आहे की नवशे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसानं जर कन्या आणि पुत्र होत असतील तर नवरा करण्याची गरज काय. पुढे जेव्हा अमरदादांनी सांगितलं ना की सुखदेवच देतो जीवा, मुलं देतो पाहिजे तेव्हा, मग नवरा कशाला हवा ग शेजारीन बाई, त्याचं मूळ आपणाला ह्या तुकारामामध्ये पाहायला मिळतं. प्रयत्नवाद त्या विषयामध्ये तर त्यांनी कितीतरी सांगितलेलं आहे की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट देखील जर तुम्ही अभ्यास केला तर साध्य होऊ शकते, ही प्रेरणा तुकाराम महाराजांनी दिलेली आहे. हळुवारपणा तितकाच त्यांच्या अभंगामध्ये पाहायला मिळतो. कन्या सासूराशी जाय मागे परत वरी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. सगळ्यांना माहीत असलेला प्रशस्त असा लेकीच्या कोमळ भावना व्यक्त करणारा जो अभंग आहे. लोभीपणा कितीतरी अभंगामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त लोभीपणा दाखवलेला आहे की अशा जे स्वतः कीर्तनकार होते तुकाराम महाराज, त्यांनी कीर्तनकार सुद्धा कसे लोभी असतात ते सांगितले की आशाबद्ध बघता धाक स्रोत याच्या चित्ता, वाया गेले ते भजन उभयता लोभी म्हण, झाले लोभाचे मांजर भीक मागे दारोदार, बहिर्मुख एके ठाई तैसे झाले तया दोही, माप तैशी गुणी तुका म्हणे रीती दोन्ही. आशाबद्ध बघता म्हणजे आपणाला काहीतरी मिळावं लोकांकडून म्हणून कीर्तन करणारा माणूस, आशाबद्ध बघता धाक स्रोते याच्या चित्ता, त्या लोकांच्या मनामध्ये धाकच असतो की हा काय मागतो की हा काय मागतो की. वाया गेले ते भजन उभयता लोभी म्हण, अरे असं भजनच करू नका, ते वाया जाणार आहे, कारण दोघांचं मन लोभी आहे. दोघांचं मन लोभी कसं, महाराजांना वाटतं यांनी आपल्याला भरपूर पैसे द्यावेत आणि लोकांना वाटतं महाराजांनी फुकट यावं, हे दोन्ही लोभीच आहेत.
म्हणून वाया गेले ते भजन उभयता लोभी म्हण झाले लोभाचे मांजर भीक मागे दारोदार. अशा लोभाचंच मांजर होऊन ते दारादारामध्ये भीक मागायला जातं. बहिर्मुख एके ठाई तैसे झाले तया दोही. बहिरे आणि मुखे एकत्रित यावेत आणि कोण काय बोलते त्याचं काही कोणाला कळू नये, तशा प्रकारे ह्या भक्ती करणाऱ्या लोकांचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माप तैशी गुणी तुका म्हणे रीती दोन्ही. ज्या सांगणाऱ्याच्याच मापामध्ये काही नाही, तर त्याच्यामध्ये त्या ऐकणाऱ्याच्या कानामध्ये काय येणार आहे, असा लोभीपणाचा देखील तुकाराम महाराजांनी वास्तववादावर सुद्धा कडक, म्हणजे आज आपण म्हणतो की वास्तववादी साहित्य, जुन्या काळात सुद्धा वास्तववादी साहित्य लिहिलं जात होतं. किंबहुना तुकाराम महाराज इतकं परखड वास्तववादी लिहित होते की नंतर लोकांनी ते बदलून घेतलं. तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजाला जे बोलत होती आणि शिव्या देत होती, त्या शिव्या त्यांनी अभंगात तशाला तशा लिहिल्यात. किंवा किंबहुना तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं की न करवे धंदा आईता तोंडी पडे लोंदा. म्हणजे तुकाराम महाराजांची बायको तुकाराम मला म्हणते आहे, ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. न करवे धंदा आईता तोंडी पडे लोंदा. उठती ते कुटती टाळ अवघा मांडीला कोल्हाळ. जिवंतची मेले लाजा वाटून या पेले. संसाराकडे न पाहती ओस पडे. संसारांचे ओस पडले, संसाराकडे हे पाहत नाहीत, लक्ष देत नाहीत, उठतात की टाळ कुटायला लागतात. आईतं खायला मिळतं ना, म्हणून आईता तोंडी पडे लोंदा. तळमळती ह्यांच्या रांडा घाली ती जीवा नावे थोडा. म्हणजे ह्यांच्या बायका तळमळतात बिचाऱ्या. हे शब्द पहा सगळे, म्हणजे गरज पडेल तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला सगळे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. आणि शेवटी तुकाराम महाराजांनी जो शेवट केलेला आहे या अभंगाचा फार इंटरेस्टिंग आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, तुका म्हणे बरे केले. तुकाराम महाराज म्हणाले की तुम्हाला शिव्या देत आहेस ना, चांगली गोष्ट आहे, दे आणखी शिव्या दे. तुका म्हणे बरे केले घे गे बाईले लिहिले. तू जे जे बोललीस, ज्या मला शिव्या दिल्यास, जी माझं वागताडण केलंस, ते सगळं मी अभंगात लिहून ठेवले. काहीही मागं ठेवलं नाही, काहीही संकोच न करता हे सगळं मी अभंगामध्ये. असा वास्तववादी कवी तुकाराम महाराज आपणाला पाहायला मिळतो. एका ईश्वराविषयी तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की नव्हे जाखाई जोखाई मायर आणि मेसाबाई. बळिया माझा पंढरी राव जो या देवांचाही देव. रंडी चंडी शक्ती मध्ये मांसाते भक्षिती. बहिरव खंडे राव रोटी सुटीसाठी देव. गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ. मुंज्या म्हैसासुरे हे तो कोण लेखी पोरे. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे. तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती. म्हणजे हे जे सगळे बोंधू देव आहेत, त्या सगळ्या देवांची त्यांनी समाचार घेतलाय, त्यांच्या भक्तांचा त्यांनी समाचार घेतलेला आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये आपल्याला विनोदी अभंग देखील पाहायला मिळतात. आवा चालली पंढरपुरा किंवा आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. पंढरपूरला चालली पण वेशीपासून घरी येते. ताक लपून ठेवलंस काय, तूप लाकून ठेवलंस काय, दूध उतू गेलं काय. आणि मग सुनबाई म्हणते, बाई मी सगळं केलंय हो, तुम्ही जा ना आता. तर ती म्हणते, मला जा म्हणतेस, मग तर मी जाणारच नाही, माझ्या माघारी तू तरी काहीतरी करणार असेल घरामध्ये घोटाळा. असं म्हणून ती सासू आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. असा एक विनोदी अभंगपणा आहे त्यांचा. किंवा आणखी एक आहे बा, मराठीने केला कानडी व्रतार एकाचे उत्तर एका नये. तिने बोलाविले इलबा म्हणून इरू म्हणे माय झाली माझी. आता कानडी आणि मराठी माणसांचा एकमेकांशी विवाह झाल्यानंतर काय घोटाळे होतात त्याचा एक सुंदर अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे. तुकाराम महाराजांच्या संस्थात्मक घोषणा ते इतक्या आहेत, म्हणजे इतक्या लोकांनी ते आपल्या संस्थांचं घोषवाक्य म्हणून स्वीकारलेलं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. सहकार खात्यानंच हे स्वीकारलेलं, शासनाच्याही अनेक खात्यांनी स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. रोखठोक किती देवालाच त्यांनी भांडण केले, देवाशी भांडण केले. अमुचिया भावे तुझं देवपण. अरे आम्ही भाव देतो म्हणून तुला देवपण आलेला आहे. अमुचिया भावे तुझं देवपण ते का विसरून राहिलासी. विसरलास काय, लक्षात नाही काय तुझ्या की आम्ही भाव देतो म्हणून तू देव आहेस. अमुच्या तू ऋणी ठाईचाची देवा मागावया ठेवा आलो दारा. अरे बाबा, आम्ही तुझी कृपा व्हावी म्हणून तुझ्याकडे आलोत ना, तर ही काही तुझे उपकार नाही आहेत, आमची ठेव आहे तुझ्याकडं. आमुचा तू ऋणी, अरे तू आमचा ऋणी आहेत, ऋणाईत आहेस. ठाईचाची देवा, आधीच मागावया ठेवा आलो दारा. तो मागचा तुझ्याकडचा ठेवा तू उसनं घेतलेलं ते मागायला मी आलो रे तुझ्या. तुका म्हणे आता आलो खंडावरी प्रेम देऊनी हरी बुजवावे. आता मी तुझा खंड वसूल करायला आलेलो आहे आणि देवा तो खंड तुम्हाला प्रेम देऊन मिटवून टाक. आता तुझा भाव कळो आला देवा ठकून या सेवा घेसी माझी. आता माझ्या लक्षात आलं की तू अशा प्रकारे ठकवून आमची सेवा
घेतोस, असं परमेश्वराला सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. शेती या विषयावर त्यांचे पुष्कळ अभंग आहेत. आहा साळुंके सरांनी तुकारामाचं शेतकरी नावाचं पुस्तकच लिहिलेलं आहे. विद्रोह तुकारामाचा खूपच आहे, त्याच्यावरही आहा साळुंके सरांचं एक स्वतंत्र पुस्तक आहे की तुकाराम किती विद्रोही होते. त्याच्यामुळे ह्या विषयावरचे अभंग, बरा कुणबी केलो नाहीतर दंभेची असतो मेलो, बरे केले देवराया नाचे तुका लागे पाया. बरं झालं देवा, मला शेतकरी केलंस, कुणबी केलंस असं सांगणारा, किंवा शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण, हा प्रसिद्ध अभंग, किंवा मडे झाकून या करीती पेरणी कुणबी याचे वाणी लवल आहे, किंवा बळबुद्धी वेचून या शक्ती उदक चालवावी युक्ती, असे कितीतरी अभंग शेती जीवनाचे संदर्भ सांगणारे आपणाला पाहायला मिळतात. तुकारामाचा एक आजच्या काळामध्ये दलित ग्रामीण साहित्यात शोभावा असा सुंदर अभंग आहे. मार्क्सवादात शोधावा असा एक सुंदर अभंग आहे. भूक या विषयावरचा अभंग आहे आणि प्रचंड प्रचंड सुंदर अभंग आहे. भूक या विषयावर कोणा गरिबानं सुद्धा असं आतापर्यंत लिहिलेलं नसेल आणि त्यानं सुद्धा आयुष्यभर आपल्या कपाळावर लिहून ठेवावा असा हा अभंग आहे. पोट लागले पाठीशी हिंडविते देशोदेशी. पोटच आमच्या पाठीला लागले. पोट लागले पाठीशी, त्याचे दोन अर्थ आहेत. पाठीला लागलं म्हणजे आमच्या पाठीमागं लागलं, आणि पाठीशी लागलं म्हणजे ते इतकं खोल गेले की ते पाठीला लागलेलं आहे. पोट लागले पाठीशी हिंडविते देशोदेशी. तेच आम्हाला देशोदेशामध्ये हिंडवावं लागतं, नोकरीच्या निमित्तानं, कशाच्या निमित्तानं. पोटा भेणे जिकडे जावे, या पोटाच्या भीतीनं आपण निघून जावं म्हटलं, तिकडे पोट येते सवे. ते पोट आमच्यासोबतच येतं ना, ते कुठं आम्हाला सोडतं. जप तप अनुष्ठान पोटासाठी झाले दीन. जप तप आणि अनुष्ठान हे सुद्धा पोटामुळे दीन होऊन गेलेले आहेत. पोटे सांडियेली चवी, यानं तर आमची सगळी आयुष्याची चव घालवली. पोटे सांडविली चवी दीच्या पुढे ते नाचवी. ते भरण्यासाठी लायकी नसलेल्या लोकांच्या समोर, नीच लोकांच्या समोर आपणाला वाकायला लावतं. पोट कासियाने भरे तुका म्हणे झुरू झुरू मरे. हे कशानं भरेल, कधी भरेल, कधी एकदाचं भरेल आणि कधी रिकामं राहणार नाही, तर तुका म्हणे झुरू झुरू मरे. अरे तू झुरू झुरू मेलास ना, भरणार नाही. हे कायम रिकामच राहणार आहे आणि दररोज तुला भरावंच लागणार आहे. कवी या विषयावरचे त्यांचे कितीतरी अभंग. घरोघरी झाले कवी नेणे प्रसादाची चवी, किंवा उष्ट्या पत्रावळी करून या गोळा दाखविती कळा कवित्वाची, किंवा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्ने करू, शब्दचे आमुच्या जीवीचे जीवन शब्दे वाटून धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दचे हा देव शब्देची गौरव पूजा करू. असे शब्दाचं महत्त्व सांगणारे, कवितेचं महत्त्व सांगणारे आणि डुप्लिकेट कवींचं हनन करणारे असे दोन्ही प्रकारचे सुंदर अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत. ढोंगावर तर त्यांनी इतके प्रहार केलेले आहेत. एक फार सुंदर अभंग आहे की भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथ अनुभवाचा काय पंथ. अरे अंगावर भगवे कपडे घालून फिरतो, कशाला फिरतो, काय आहे त्याच्यामध्ये. अरे भगवा तर रंग कुत्र्याचा पण असतो ना, त्याच्यामुळे काय त्याला साधुत्व प्राप्त होतं काय. वाढवून या जटा फिरे दाही दिशा तरी जंबू वेशा सहज स्थिती. केस वाढवून फिरतोस, केस डोक्यावर वाढवले, जटा वाढवल्या म्हणून काय फरक पडतो. त्या अस्वलाच्या अंगावर भरपूर केस असतात ना, त्याला काय देव प्राप्त होतो काय. कोरोनिया भूमी करीमधी वास, जमीन कोरतात, त्या जमिनीमध्ये नुसतंच मुंडकवरी ठेवतात आणि वाट पाहतात देव आपणाला भेटण्याची. तरी उंदर असं काय वाणी. अरे मग तर जमिनीमध्ये कोरून तर उंदरं जास्त राहतात ना, मग त्यांना काय देव भेटत नाही. तुका म्हणे ऐसे कासया करावे देहासी दंडावे वाऊगीस. तुकाराम महाराज म्हणतात हे असं कशाला करता, उगाच देह कशाला दंडवता, अचानक परमेश्वर मिळणार नाही. आणि निरोपाचे तुकाराम महाराजांचे अभंग फार प्रसिद्ध अभंग आहेत. तुकाराम महाराज आपण मेलो असं गृहीत धरून त्यांनी अभंग लिहून ठेवलेले आहेत. आणि त्या अभंगांच्या मध्ये तुम्हाला माहिती की आजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या, कौतुक झाले झाली या बेसाचे, नाममंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. असा निरोपाचा एक सुंदर अभंग. प्रत्येक निरोप घेणाऱ्या, नोकरीतून निवृत्त होणाऱ्या माणसानं आपल्या निवृत्तीच्या दिवशी आठवावा आणि आठवतात लोक असा तो अभंग, प्रसिद्ध अभंग. किंवा आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, तुमची अमुची हेची भेटी, येथून या जन्म तुठी, येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, मुखे रामकृष्ण बोला, तुका जातो वैकुंठाला. हा अभंग असेल. हा अभंग प्रत्येक माणसाच्या या पृथ्वीचा निरोप घेताना, स्मशानात जाताना, अजूनही प्रत्येक गावात प्रत्येक माणसाला निरोप देण्यासाठी तुकाराम महाराजांचा अभंग उपयोगी पडतो. हा निरोपाचा अभंग महाराष्ट्रभर गावोगाव प्रत्येक माणसाला स्मशानात नेताना वाजत गाजत जे वाजवलं जातो तो हाच अभंग असतो.
किंवा अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडले कलिवर, भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. असे काही अभंग आपणाला पाहायला मिळतात. मित्र हो, काळाच्या सगळ्या कसोट्या पार केलेला तुकाराम हा कवी आहे. सर्व काळात, सगळ्या काळात तो जिवंत आहे. नुसता जिवंत नाही, प्रमुख कवी आहे. समीक्षेच्या सगळ्या निकषावर तो श्रेष्ठ ठरलेला आहे आतापर्यंत. कुठलाही निकष लावा, मार्क्सवादी समीक्षा लावा, दलित समीक्षा लावा, ग्रामीण समीक्षा लावा, कलावादी कन्याल काही लावा, सगळीकडे श्रेष्ठ ठरणारा तो कवी आहे. 400 वर्ष सतत महाराष्ट्रावर प्रभाव असलेला हा एकमेव कवी आहे. सदानंद मोरे यांनी फार सुंदर असा तुकाराम दर्शन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर 400 वर्षात तुकारामाचा कसा प्रभाव होता ते फार चांगल्या पद्धतीने सिद्ध करून दाखवलेला आहे. मोठा महाग्रंथ आहे, साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारा. त्यांचं एक वाक्य मुद्दाम मी इथं सांगतो की दादोबांची परमहंस सभा, तरखडकर, दादोबांची परमहंस सभा, रानडे भांडारकरांचा प्रार्थना समाज आणि ज्योतिरावांचा सत्यशोधक समाज, आधुनिक काळातल्या या तिन्ही प्रभावी धार्मिक सामाजिक चळवळीसाठी तुकोबा हे मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक ठरले. तुकोबा हे या मंडळींचे रोल मॉडेल होते. तुकोबांनी आधुनिक महाराष्ट्राला विचार पद्धती आणि अभिव्यक्ती पद्धती दिली. त्यांच्या जगण्यावर प्रभाव टाकला. त्यांची मूल्य व्यवस्था घडवली. महाराष्ट्र आधुनिक करायचा असेल तर धर्मापासून सुरुवात करायला हवी आणि त्यासाठी तुकोबांना हाताशी धरायला हवे हे या मंडळींनी ओळखलेले होते. म्हणून तुकोबाशी हाताशी धरून आधुनिक महाराष्ट्र घडवण्याचं काम त्या काळामध्ये रानडे, ज्योतिबा, भांडारकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुकाराम महाराजांना सर्वश्रेष्ठांनी आठवलेलं आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे उठल्या बसल्या तुकारामाचं उदाहरण देताना त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लोकमान्य टिळकांनी सुद्धा गीता रहस्याची सुरुवात तुकारामाच्या अभंगानं केली. गीता रहस्याचा शेवट तुकारामाच्या अभंगानं केला. रवींद्रनाथ टागोरांना तुकारामाचे अभंग आवडत असत, कारण त्यांचे बंधू यतींद्रनाथ यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अनुवाद केला होता आणि ते रवींद्रनाथ टागोरांचे आवडते अभंग होते. महात्मा गांधींच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये तुकारामाचा अभंग असायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच तुकारामाचं उदाहरण दिलेलं आहे आणि आपल्या वृत्तपत्रांच्या शीर्षस्थानी तुकारामाच्या ओळी छापलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी आपल्या सर्व स्वयंसेवकांना शेवटचं जे आभाराचं पत्र लिहिलं होतं त्यात तुकारामाचा अभंग लिहिला होता. तोच तुकारामाचा अभंग त्यांच्या समाधीवर देखील कोरण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्र हो, वाङ्मयामध्ये वाब पटवर्धन, अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे, दिलीपुरुषोत्तम चित्रे यांनी तुकोबाला जागतिक परिमाण मिळवून दिलेलं आहे. आपल्याला हे माहीत आहे. तुकोबांची समकालीनता ही सार्वकालीन आहे हा विचार या लोकांनी मनावर ठसवलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्र हो, शेवटी भालचंद्र नेमाडे यांनी तुकोबाविषयी जी काही विधान केलेली आहेत ती विधानं शेवटी देतो आणि आता आपण इथं थांबूयात. मित्र हो, भालचंद्र नेमाडे यांचा वेगळा परिचय द्यायची गरज नाही. ज्ञानपीठ मिळवलेले मराठीतले ते मोठे लेखक आहेत आणि हिंदू ही त्यांची गाजलेली कादंबरी, कोसला ते हिंदू हा त्यांचा प्रवास, मराठीतले आजचे एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुकारामाच्या या प्रचंड लोकप्रियतेचे रहस्य त्याच्या महान व्यक्तिमत्वाबरोबरच त्याने वापरलेली सर्वसामान्यांची दैनंदिन व्यवहारातली बोलीभाषा ही आहे. कुठल्याही 4 जणांसारखे पारंपरिक आयुष्य घालवलेला, देहूसारख्या चिमुकल्या खेड्यामध्ये 17व्या शतकाच्या पूर्वार्धात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये फक्त 42 वर्षे जगलेला हा शूद्र कुणबी केवळ आपल्या आंतरिक प्रतिभेवर निष्ठा ठेवत कठोर आत्मपरीक्षण करत जाणीवांचे स्वतःचे विश्व निर्मित गेला. तुकाराम महाकवी झाला तो त्याच्या खऱ्या मानवी आस्थेमुळे, सर्व मानव जातीच्या करुणेमुळे. आयुष्यातल्या प्रत्येक संकटावर त्याने केवळ आंतरिक सामर्थ्याने मात केलेली दिसते. खरे तर त्याला ना जातीचे पाठबळ, ना गुरुचा आधार, ना कोणी मार्गदर्शक, ना काही आधार, परंतु सशक्त बीजापासून संपूर्ण पाना फुला फळासकट फोपावणाऱ्या प्रचंड वृक्षासारखे त्यांचे सर्जनशील व्यक्तिमत्व प्रत्येक विरोधी गोष्टीच्या वाढीसाठी उपयोगी करून देणारे ठरले. बहुतेक पशुपक्ष्यांचे आकलन हे आणखी एक विधान नेमाडेंचं फार महत्वाचं आहे. तुकारामाचं श्रेष्ठत्व काय?
बहुतेक पशुपक्ष्यांचे आकलन द्विमितीत असते, परंतु मानवाचे स्वतःची उत्क्रांती करत त्रिमितीतून विश्वाचे आकलन प्राप्त केले. या पुढील उत्क्रांतीमध्ये चौथी मिती विकसित होते, म्हणजे वर्तमान भूत भविष्याच्या पलीकडचे, उत्पत्ती स्थिती लयाच्या वरचे काही वास्तव असते ते या चौथ्या मितीत सापडते, असे शास्त्रज्ञ म्हणतात. तुकारामासारख्या युगातून निर्माण झालेल्या एखादा महामानव या चौथ्या मितीची जाणीव विकसित झाल्याचे सिद्ध करतो. तुकारामाच्या कवितांमध्ये या चौथ्या मितीची प्रत्यक्ष अनुभूती व्यक्त होते. अखंड आनंदाच्या झऱ्याची प्रतिमा किंवा स्वतःच्या मरणासंबंधी आपुल्या माहेरा जाईन मी आता अशी रूपके एखादा मुक्तिप्राप्त कवीच वापरू शकतो. मराठीला ही अवस्था व्यक्त करण्याची अद्भुत शैली केवळ तुकारामामुळेच मिळालेली आहे. मित्रहो, ज्ञानदेव आणि नामदेवांनी महाराष्ट्र घडवायला जी सुरुवात केली होती त्याचं फळ म्हणजे तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायाचा कळस. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. तो कळस म्हणजे तुकाराम महाराज. त्या कळसाचं दर्शन का होईना, आपल्याकडं जर मंदिरात जाता नाही आलं तर देवाच्या कळसाचं दर्शन घेतलं तरी पुण्य मिळते असं म्हणतात. तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात मी तुम्हाला नेऊ शकलो का नाही माहीत नाही, पण तुकारामाच्या कळसाचं दर्शन घडवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. इथं थांबतो. नमस्कार.